श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते. आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो. दरवर्षी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला, त्याचबरोबर दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. या स्नानासोबत दानासोबतच काही सेवा आणि उपाय, त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा केली जाते. त्याचबरोबर बृहस्पती देव जे आहेत तर त्यांची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की आपण जर बृहस्पती देवांची पूजा केली तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो. त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा केली तर घरामध्ये धनधान्य संपत्ती राहते, आपली आर्थिक स्थिती ही सुधारते आणि पैशाच्या सर्व अडचणी दूर होतात आणि सर्व कामी मार्गी लागतात आणि आपल्या जीवनातील दुःख, संकट, अडचणी ह्या दूर होऊन घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात. या दिवशी माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित असल्यामुळं या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. आणि असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि त्यावेळेस तिची सेवा, उपाय आणि उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची सेवा, पूजा आणि उपासना केली जाते. आणि त्यामुळेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तुळशीला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण तुळशीला अर्पण केली तर आपल्या कितीही कठीण इच्छा असू द्या त्या नक्की पूर्ण होतील आणि आपल्याला करोडोच्या कर्जातून मुक्ती देखील प्राप्त होईल आणि त्याचबरोबर आपली खूप सारी प्रगती होईल. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. म्हणजेच उद्या रविवारी गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे? तर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करत आहात, परंतु तुम्ही कष्ट मेहनत करून देखील तुमची इच्छा ही पूर्ण होत नाही. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या इच्छा असू द्या, घर, गाडी, बंगला यासारख्या घेण्याबाबत इच्छा असतील, मुलांच्या प्रगतीबाबत इच्छा असतील किंवा अजून कोणतीही तुमची इच्छा असू द्या, त्या इच्छेसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्यावरती एखादं कर्ज आहे, खूप करोडाचं कर्ज आहे किंवा खूप छोटंही कर्ज असेल आणि ते कर्ज तुमच्याकडून काही केल्या फिटले जात नसेल, यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्या घरातून दारिद्र्य, अलक्ष्मी, गरिबी ही बाहेर निघून जाण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुमच्या घरामध्ये सारख्या सारख्या पैशांच्या अडचणी जाणवत आहेत, एक झालं की एक पैशाची अडचण तुम्हाला जाणवत आहे, परंतु तुम्हाला म्हणावा असा पैसा हा तुमच्या घरामध्ये येत नाही किंवा तो घरामध्ये टिकून राहत नाही, तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पहा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती वावरत असते आणि तिची पूजा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्राप्त करत असते. त्यामुळे तुम्हाला या दिवशी हे उपाय करायला अजिबात विसरायचं नाही. आणि पहा, तुळस ही माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळे ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती कमी पडत नाही. तर पहा, तुळस ही आपल्या घरासमोर असायलाच हवी. आपल्या घरावर जर एखादं संकट आलं तर ती तुळस आपल्या स्वतःवरती घेत असते. तुम्ही एकदा पाहिलं असेल की तुम्ही खूप मुलाबाळाप्रमाणे तुळशीची काळजी घेत आहात आणि तरीही तुमची तुळस ही जळून चाललेली आहे.
तर पहा, तुमचं जे काही संकट आहे तर ती स्वतःवर घेत असते, त्यामुळे ती जळली जाते आणि त्यामुळेच आपल्या घरासमोर एक तुळस ही असायलाच हवी. आपल्या घरामध्ये जर तुळस असेल तर त्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्या ठिकाणची जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते. तर पहा, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे आणि 3ही उपाय तुम्हाला करायचे आहेत. तर पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होण्यासाठी करायचा आहे. पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पिवळ्या कलरचा धागा लागणार आहे. जर तुमच्याकडे पिवळ्या कलरचा धागा नसेल तर जो पांढरा आहे तो घ्या आणि त्याला थोडीशी हळद लावा. या धाग्याला तुम्हाला 108 गाठी बांधायच्या आहेत. हा धागा तुम्हाला एवढा घ्यायचा आहे की त्याला 108 गाठ ह्या बांधल्या गेल्या जातील आणि हा धागा तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे. हा धागा तुळशीला बांधायच्या अगोदर तुम्हाला तुळशी मातेला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फूल आणि धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि नंतर हा धागा बांधायचा आहे. दोन्ही हात जोडून माता तुळशीला आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या व्यक्त करायच्या आहेत. तो धागा तुम्हाला हातात घेऊन त्या इच्छा व्यक्त करत माता तुळशीला प्रार्थना करायची आहे. हा धागा बांधत असताना सुद्धा तुम्हाला तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे. माता लक्ष्मीचं स्मरण तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जर प्रदक्षिणा घालायला तुम्हाला जागा नसेल तर स्वतःभोवतीच तुम्हाला 11 प्रदक्षिणा ह्या घालायच्या आहेत आणि मनोभावे तुळशी मातेचं दर्शन करून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करत तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे. हा एक प्रभावी उपाय तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे. यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला कर्जमुक्ती होण्यासाठी करायचा आहे. तर तुमच्यावर खूप मोठं कर्ज झालेलं आहे आणि त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी तुमच्याकडे पैसा येत नाही, तुमच्या विवाहिक जीवनामध्ये सुख शांती नसेल तर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, 1 चम्मचभर गाईचं कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे 1 चम्मचभर दूध तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. हे दूध अर्पण करताना तुम्हाला अगोदर तुळशीला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फूल तिला वाहून घ्यायचं आहे. धूप दीप लावून घ्यायचा आहे आणि नंतरच हे दूध अर्पण करायचं आहे. हे दूध अर्पण झाल्यानंतर तुम्हाला मनोभावे तुळशीला नमस्कार करून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. तुमची कर्जाची समस्या ज्या आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत आणि तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये नवरा बायकोंचं पटत नसेल, त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी काही अडचणी तुम्हाला निर्माण होत असतील तर तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना दूध आणि केसर हे अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी गुळाचं दान करायचं आहे. जर तुम्ही ह्या 3 गोष्टी केल्या तर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या अडचणी राहणार नाही. तुमच्या संतान प्राप्तीबद्दलच्या ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या दूर होतील आणि तुमच्या विवाहिक जीवनामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होईल. तर असे हे 3 उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमेला करायचे आहेत. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.